नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर लोकनीती. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या घरी महालक्ष्मी पूजेसाठी म्हणून पंतप्रधान मोदी गेले. खरं तर सगळ्या बातम्यांमध्ये गणपती पूजा असा विषय आहे. नेमका तो दिवस होता महालक्ष्मीच्या महापूजेचा, तो दिवस होता परवाचा दिवस. त्याच्यामुळं ती एक दुरुस्ती हिंदी इंग्रजी पत्रकारांना माहिती असल्याचं काही कारण नाही, पण खरं तर मराठी पत्रकारांनी ते जरा समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यावर आम्ही काल व्हिडिओ केला आणि आता जो व्हिडिओ करतोय तो चक्क शिवसेना उबाठाचे महान विश्वप्रवक्ते असलेले संजय राऊत यांनी त्याच्यावरती आक्षेप घेतलेला. त्यांचं तडफडाट समजू शकतो आपण. हे सरकार अवैध आहे, खोके सरकार आहे, गद्दार आहे, ते सगळं आपण माहिती आहे आपल्याला. त्यांनी पुढे त्याच्यावर आक्षेप घेतला, पण त्यांचा मूळ आक्षेप आहे की हे धर्मनिरपेक्ष सरकार असताना पंतप्रधान मोदी असे जातात कसं. तुम्ही ते व्हिडिओ आधी ऐका. काल सर्वत्र सरन्यायाधीशांच्या घरी प्रधानमंत्री आले, आरती करतायत दोघे. त्यांच्या दोघांतला संवाद पाहण्यात आला आणि धर्मनिरपेक्ष म्हणून घेणाऱ्या राष्ट्रामध्ये एक छान चित्र आम्हाला पाहायला मिळालं. सरन्यायाधीश आणि प्रधानमंत्री. ऐकलात. आता विरोधाभास असा, धर्मनिरपेक्ष तुम्ही म्हणत असताना जेव्हा गर्व से कहो हम हिंदू है या शब्दावरती शिवसेनेची निवडणूक रद्द झाली होती, खासदारकी शिवसेनेच्या नेत्याची, तेव्हा सर्वोच्च न्यायालयात खटला गेल्याच्या नंतर शिवसेनेने तो खटला जिंकला. यासाठी होता हिंदू ही जीवन पद्धती आहे, नुसता एक धर्म नाही, असा स्वच्छ शब्दामध्ये न्यायालयाने निवाडा दिलेला. म्हणजे हिंदू गर्व से कहो हम हिंदू है किंवा हिंदू चालीरीतीच्या संदर्भामध्ये ही जीवन पद्धती असल्यामुळे त्याचं नातं तुम्ही पूर्णपणे ज्या धर्मांध व्यक्ती बाकीच्या काही करतात, बाकीच्या धर्माच्या जे एकेश्वरवादी आहेत त्यांच्याशी ते लागू पडत नाही, असं न्यायालयाने स्वच्छ सांगितलेलं आहे. त्याच म्हणजे त्याच व्यवस्थेचे सरन्यायाधीश, म्हणजे ह्या सरन्यायाधीशांनी चंद्रचूडांनी तो निकाल दिलेला नव्हता तेव्हाचा. त्यांच्या घरी मोदी गेले म्हणून तुम्ही आता टीका करायला लागला. म्हणजे शिवसेनेची कशी अडचण, शिवबाठा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं काय बॉम्ब होऊन बसली बघा. बाटलेला मुसलमान जास्त जोरात बांग देतो तसं. अरे तुमची तुम्ही ज्या बाळासाहेब ठाकरेंचा वारसा सांगता त्या बाळासाहेब ठाकरेंनी गर्व से कहो हम हिंदू है हे जोरात सांगितलं. होय, माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मस्जिद पाडली असं ठणकावून सांगितलं आणि तुम्ही त्याचा वारसा समजणारी एरवी तर बाप चोरला असं म्हणता. अरे मग आता हे काय झालंय? तुम्ही तुमच्या वाडवडिलाचा बापाचा असलेला हा हिंदुत्ववादाचा वसा तुम्ही स्वतःच टाकून द्यायला लागलात ना. दुसऱ्याला काय चोरला म्हणून सांगायला लागलात. आताच्या सर्व्हेमध्ये जे मुद्दे समोर येत आहेत, एकनाथ शिंदेकडे जास्त प्रमाणामध्ये सगळे कट्टर शिवसैनिकांची मतं जात आहेत, हे जेव्हा समोर येत आहे, हा जो तडफडाट चालू झालाय शिवबाटाचा, एकीकडे तुम्ही तुमच्या हातानं तुमचा हिंदुत्वाचा असलेला मुद्दा, आस्थेचा विषय असलेला मुद्दा सोडून दिला. तुम्ही पांढरी टोपी घातली, हिरवा रंग हे केला आणि तुमचं आता सेक्युलर हिंदुत्व भगवच्याऐवजी हिरवं हिंदुत्व झालेलं आहे. आणि तुम्ही आता जेव्हा की तुमची एक निवडणूक आणि त्याच्यावरून मग तो म्हणजे हिंदू ही जीवन पद्धती आहे हा विषय न्यायालयाच्या समोर चर्चेला आणण्याचं सगळ्यात मोठं श्रेय ज्या शिवसेनेला जातं, त्या शिवसेनेचा तथाकथित वारसा सांगणारे हे उद्धव ठाकरे आणि त्यांचे महान विश्वप्रवक्ते संजय राऊत आता हे आक्षेप घ्यायला लागले. याच पद्धतीनं म्हणजे ह्यांचा तर विरोधाभास तुमच्या समोर मी ठेवलाच, याच पद्धतीनं हे जे बाकीचे सेक्युलर आहेत त्यांची अडचण तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे अगदी पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी सोमनाथच्या मंदिराच्या त्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेस जाणार होते. त्या सुरुवातीला भूमिपूजन जेव्हा झालं तेव्हा त्या विधीसाठी जेव्हा जाणार होते, नेहरूंनी त्याला विरोध केला. पण राजेंद्र प्रसाद, मी वैयक्तिक पातळीवरती हिंदू आहे, माझ्या आस्थेचा विषय म्हणून जाणार म्हणून ते गेले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत हे सगळे तथाकथित स्वतःला सेक्युलर म्हणून घेणारे, डावे म्हणून घेणारे, समाजवादी, हे सगळे आम्ही ज्यांना लिब्रांडू म्हणतो, ते आता कशासाठी आरडाओरडा करायला लागले. आणि आता जे समोर एक आम्ही मागच्या ह्याच्यामध्ये मुद्दा उपस्थित केला होता इफ्तार पार्टीचा, पण आता प्रत्यक्ष तो प्रसंगाचा फोटो समोर आणलेला आहे माध्यमांनी. जेव्हा मनमोहन सिंग हे पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी ठेवलेल्या इफ्तार पार्टीला सरन्यायाधीश तेव्हाचे बाळकृष्णन हे आलेले होते, त्याचा फोटो आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, ह्यांचे तथाकथित सो कॉल्ड सेक्युलर असलेले पंतप्रधान
मनमोहन सिंग ज्यांच्या पगडीवरती मी मागच्याच व्हिडिओमध्ये विश्लेषण केलं होतं, ते इफ्तार पार्टी ठेवतात आणि ते स्वतः मुसलमान नाहीत, मग त्यांनी इफ्तार पार्टी का ठेवली? मग जर दुसरी गोष्ट, जर त्यांना इतकंच मुस्लिमांबद्दल आस्था होती तर मग हिंदू गणपती पण बसवायचा ना. तुम्ही जरी नसले असते गणेश भक्त तरी, तुम्ही शीख आहात, तुमच्याकडे 10 दिवसाचा गणपती नसतो, पण हिंदूंची आस्था म्हणून बसवायचा गणपती. मग यांचं ढोंग इथं आहे. हा जो इफ्तार पार्टीचा फोटो समोर आलेला आहे तेव्हाचा, सरन्यायाधीश आणि पंतप्रधान हे त्या इफ्तार पार्टीमध्ये एकमेकांच्या समोर बोलतायत एकमेकांना. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आताच्या प्रसंगाचा निषेध करणारे सगळ्यांना जेव्हा हा फोटो दाखवला की तथाकथित प्रवक्ते आणि नेते आता हे गुळमूळ शब्द म्हणतात, नाही नाही बरोबर नाही, ते चूकच होतं. अरे मग तुम्ही तेव्हा का नाही म्हणले? ज्या ज्या लोकांना आता हा आक्षेप आहे ते सगळे 2009ला इफ्तार पार्टी पंतप्रधानांनी का ठेवली असं आरडाओरड का झाली नाही? आता की जेव्हा सरन्यायाधीशांनी त्यांच्या घरी महालक्ष्म्या गणपती बसवलेला आहे, त्याच्या पूजेसाठी मोदी जातात म्हणून आरडाओरडा करणारे हे उत्तर का देत नाहीत? आणि मूळ मुद्दा आता की जो मी शिवसेनेच्या त्या खटल्याचा तुम्हाला संदर्भ देतो आहे की हिंदू ही जीवन पद्धती आहे, आमचे सण समारंभ कितीतरी निसर्गाला अनुकूल असे आहेत. आत्ता कोजागिरी पौर्णिमा येते आहे, पौर्णिमेचा चंद्र आहे, दूध आटवलं जातं आणि तो एक उत्सव होतो. याच्यामध्ये काय देवाचं पडलेलं आहे? निसर्गाशी अनुकूल असे जे काही सगळे उत्सव आहेत, किंवा ऋषीपंचमीचा एक सण असतो, त्या ऋषीपंचमीचा सण आता झाला. तो ऋषीपंचमीचा सण म्हणजे त्या दिवशी बैलाच्या श्रमाचं खायचं नाही. का खायचं नाही? तर आपल्याकडे शेतीपूर्व जी संस्कृती होती, शेतीपूर्व जे काही सगळं होतं त्याची आठवण म्हणून शेती आली, बैलाच्या श्रमाने आपण जमीन नांगरून हे करायला लागलो म्हणून बैलाच्या श्रमाचं खायचं नाही म्हणजे शेतीपूर्व असं. किंवा आता जानेवारी महिन्यामध्ये शाकंभरी पौर्णिमा असते. शाकंभरी पौर्णिमा म्हणजे आपल्याकडच्या ह्या सगळ्या आर्यपूर्व, नंतर ते थेरी सगळी रद्द झाली ती गोष्ट वेगळी आहे. आधुनिक देवता ज्यांना म्हणतो त्याच्यापेक्षा ज्या पूर्वीच्या सगळ्या देवदेवता होत्या, लोकदेवता होत्या, त्यांचं एक प्रतीक म्हणून शाकंभरी ही जी देवी कुठल्याही स्त्रीला आदी माता असं संबोधून तिची पूजा केली जाते. ती आदी माता ही काही विष्णूची पत्नी किंवा पार्वती शंकराची पत्नी असं नाही काही, ही आदिमाता समजल्या गेलेली आहे आणि त्या शाकंभरीची म्हणून पूजा केली जाते. असा एक सण आहे. याचा तशा अर्थाने देवदेवतेशी काहीच संबंध नाही. म्हणजे आपल्याकडचे हे सगळे बहुतांश सण हे निसर्गाच्या प्रमाणे आहेत, निसर्गातल्या वेगवेगळ्या त्या वेळेसच्या ह्याच्याप्रमाणे आहेत. त्याचा म्हणून ते हिंदू ही जीवन पद्धती आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा कबूल केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या चालीरीती आहेत, वेगवेगळे पंथ आणि उपपंथ आहेत. अगदी आपल्या श्वासामुळे जीवजंतूंना पण इजा होऊ नये म्हणून तोंडाला फडकं बांधणारे जैन मुनी आपण जेव्हा बघतो, इतकं अगदी बारीक पद्धतीनं, किंवा आपल्या दारामध्ये आलेले चिमणे असो किंवा पाखरं असो त्यांना खायसाठी दाणे आपण ठेवले पाहिजेत म्हणून तांदूळ वगैरे असे बाजूला ठेवणारे, ही प्रथा आहे. आपल्याकडे जेव्हा वृक्षाची पूजा केली जाते, ती वृक्षाची पूजा काही देवता म्हणून केली जाते असं नाही. किंवा आधीच्या काळी देवराया असायच्या. देवराया म्हणजे काय? गायरांची जमीन आपल्या म्हणजे मराठवाड्यामध्ये आमच्याकडे गायरान म्हणतात, त्या पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणामध्ये देवराया म्हणल्या गेलेले. म्हणजे देवाच्या नावानं त्या संस्थानला दिलेली जमीन ही सगळ्यांसाठी असायची, सगळ्यांचे जनावरं तिथे चरायचे, सगळ्यांसाठी ती चराई उपलब्ध असायची. मग ह्याचे जेव्हा उत्सव असायचे किंवा सगळे ह्याचा देवाशी काय संबंध? आमच्या कितीतरी ह्या सगळ्या संकल्पना आहेत, ह्या निसर्गाला अनुकूल आहेत. किंवा रोजचं सगळं जे आपलं जगणं आहे, येळा अमावस्या म्हणून फार मोठा सण लातूर भागामध्ये साजरा केला जातो. कानडी पद्धतीचा हा सण आहे की जेव्हा की फार मोठ्या प्रमाणामध्ये भाज्या आणि वेगवेगळ्या चवी तुमच्या ह्याच्यामध्ये यावं. जानेवारी महिन्यात संक्रांतीच्या दरम्यान येळा अमावस्या असते. हे सगळे सण निसर्गाच्या प्रमाणे आहेत. किंवा नारळी पौर्णिमा आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या समुद्राला भरती आली असताना नारळ त्याला अर्पण केलं जातं, तिथून पुढे मासेमारीला सुरुवात होते. पूर्वी साधारणतः वैशाखी पौर्णिमेपासून नारळी पौर्णिमेपर्यंत 3-4 महिने मासेमारी बंद असते, कारण की तो माशांच्या प्रजननाचा काळ आहे. मग आता तुम्ही या नारळी पौर्णिमेच्या उत्सवाला देवाशी काय संबंध जोडणार, जो की निसर्गाशी जुळलेला आहे? असे कितीतरी संदर्भ देता येतील. हिंदूंचे सण समारंभ हे निसर्गाशी जवळ साधलेले आहेत, मानवी भावभावना आणि चालीरीती यांच्याशी संबंधित आहेत.
त्यामुळे ह्यांच्यावरती तुम्ही टीका करत असताना तुम्हाला ज्या एकेश्वरवादी धर्माप्रमाणे तुम्ही टीका करता, जेव्हा त्याच्यामध्ये ज्यू आले, त्याच्यामध्ये इस्लाम आले, त्याच्यामध्ये ख्रिश्चन आले, तसं इथे नाहीये. हे व्यापक असं आहे. हे लक्षात न घेता जे जे टीका करतायत ते तोंडावरती पडतायत. कुठलाही माणूस असो, त्याच्या मनामध्ये जी श्रद्धा असते त्याच्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या घरामध्ये बसवलेल्या महालक्ष्मी आणि गणपती आहे ते समजून न घेता बोंब केल्या गेली. कालही आम्ही व्हिडिओ केला होता. आजही जेव्हा ते दुसरे इफ्तार पार्टीचे पुरावे समोर आले, बाकीचे सगळे विषय समोर आले, म्हणून म्हणलं हा विषय जरा, जे काही आपलं धर्म आणि राजकारण असं जो घोळून बसलेलं आहे, आपल्याकडे जगण्याची पद्धत या अर्थाने हिंदू किंवा सनातन धर्म म्हटल्या गेलेलं आहे. संकुचित अर्थाने तो धर्म बाकीच्याला तुम्ही जी व्याख्या बसवता त्याच्यामध्ये तो बसत नाही. इथेच थांबूयात. धन्यवाद.